श्री स्वामी समर्थ। पौर्णिमा हा सण प्रत्येक हिंदू महिन्याच्या शेवटी साजरा केला जातो। या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करण्याची आपल्याकडे प्रथा आहे। पवित्र नदीमध्ये स्नान करणं, दान करणं हे देखील या दिवशी खूप पवित्र मानलं जातं। धार्मिक मान्यतेनुसार चैत्र पौर्णिमेला भगवान विष्णूंची पूजा केल्यानं सुखसमृद्धी वाढते आणि जीवनामध्ये यशाचा मार्ग मोकळा होत असतो। आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चैत्र पौर्णिमेबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। चैत्र पौर्णिमेला आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे, तो म्हणजे एक दिवा लावणं। तो कुठे लावायचा आहे, यासोबतच चैत्र पौर्णिमेची तारीख, वेळ, तुमचा विधी आणि यासोबतच काही उपाय, अशा खूप साऱ्या गोष्टींची माहिती तुम्हाला मी आजच्या या एकाच व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळं आपला हा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे आणि ते उपाय देखील तुम्हाला फारच फलप्राप्ती करून देणारे आहेत। चला तर मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर तर तुम्ही आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि हाईप केलं नसेल तर त्या सगळ्या गोष्टी करून घ्या, कारण की आपला चॅनेल तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची, थोडक्यात आणि नवनवीन माहिती घेऊन येत असते। वैदिक पंचांगानुसार चैत्र पौर्णिमा ही 1 एप्रिलला सकाळी 7:06 सुरू होऊन दुसऱ्या दिवशी 2 एप्रिलला 7:41 संपणार आहे। त्यामुळे चैत्र पौर्णिमा ही 2 एप्रिलला साजरी केली जाईल। या दिवशीचा चंद्रोदय हा सायंकाळी 7:02 होईल। या दिवशीचा आता मुहूर्त आपण जाणून घेऊया। ब्रह्ममुहूर्त हा पहाटे 4:38 ते पहाटे 5:24 असेल। विजय मुहूर्त हा दुपारी 2:30 ते 3:20 आहे। तर संधी प्रकाशाची वेळ ही 6:38  7:01 आहे। सकाळी 12:01 ते 12:47 याचा निशिता मुहूर्त असेल। चैत्र पौर्णिमेला आपल्याला काय विधी करायचा आहे ते आता आपण व्हिडिओच्या पुढे जाणून घेऊया। तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि यानंतर स्नानादी उरकून तुम्हाला सूर्यदेवाला जलार्पण करायचं आहे। मंदिर स्वच्छ करून आपल्याला आसनावरती लाल कापड पसरायचं आहे। यावरती तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या मूर्तीची स्थापना करायची आहे। त्यापुढे तुम्हाला धूप, दिवा, नैवेद्य अर्पण करायचा आहे। शुद्ध तुपाचा दिवा लावून आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे। या दिवशी तुम्हाला पौर्णिमेची कथा वाचायची आहे आणि श्री विष्णू सहस्त्रनामाचं पठण केलं तरी देखील चालणार आहे। यासोबतच या दिवशी तुम्हाला पंचामृत, केळी आणि पंजिरी देखील अर्पण करायची आहे। लोकांना प्रसाद वाटायचा आहे आणि मंदिराला किंवा गरीब लोकांना तुम्ही या दिवशी अन्न किंवा पैसे इत्यादी वस्तू दान करणं हे खूप महत्त्वाचं आहे। लक्षात ठेवा, चैत्र पौर्णिमेच्या किंवा अन्य कोणत्याही पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जे काही दान कराल त्याचं फळ तुम्हाला 10 पटीने मिळत असतं। त्यामुळं तुम्हाला तुमच्या परीने जितकी शक्य होईल तेवढ्या पद्धतीचं दान तुम्ही या दिवशी अवश्य करायला हवं। चैत्र पौर्णिमेच्या आपण बाकीच्या गोष्टी तर जाणून घेतल्याच, यासोबतच आपल्याला त्या सगळ्या गोष्टींचा अवलंब केल्याने लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहते, घरामधील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते। आपल्याला या दिवशी एक महत्त्वाचं काम करायचं आहे, ते म्हणजे दिवे लावण्याचं, जे काम अतिशय सर्वोत्तम असं मानलं जातं। चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आपल्याला पूजा करायची आहे। यावेळी आपल्याला देशी तुपाचा दिवा लावायचा आहे आणि खऱ्या मनानं परमेश्वराची आरती करायची आहे। हा तुपाचा दिवा आपल्याला आपल्या मंदिरामध्ये लावायचा आहे। हा उपाय केल्यानं भगवान हरी आणि देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या व्यवसायामध्ये वाढ होते। यासोबतच सनातन धर्मामध्ये पौर्णिमेच्या दिवशी तुळशीची पूजा करण्याला देखील विशेष महत्त्व आहे। या दिवशी आपण जो दिवा लावणार आहोत तो तुम्ही तुळशीच्या ठिकाणी देखील लावायचा आहे। यावेळी आपण फळे आणि मिठाई देखील अर्पण करू शकतो। धार्मिक श्रद्धेनुसार तुम्ही जर तुळशीच्या ठिकाणी दिवा लावला तर आपल्यावरती तुळशी माता देखील प्रसन्न होते आणि आपल्या भक्ताला ती जीवनामध्ये पैशाची कधीही कमतरता पडू देत नाही। यानंतर आपल्याला आणखीन एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे जर तुमच्या घरामध्ये देवी लक्ष्मीचा वास तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजावरती देखील देशी तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे। असं मानलं जातं की या उपायाचा जर तुम्ही अवलंब केला तर देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि पैशाशी संबंधित समस्यांमधून आपल्याला मुक्तता मिळते। पुढचा जो दिवा तुम्ही लावणार आहात तो तुम्हाला पवित्र नदीमध्ये स्नान करण्यानंतर करायचा आहे। स्नान केल्यानंतर तुम्ही सूर्यदेवाला जेव्हा जल अर्पण कराल त्यानंतर तुम्हाला त्या वाहत्या पाण्यामध्ये हा दिवा दान करायचा आहे। हा उपाय तुम्ही केला तर तुमच्या सर्व पापांचा नाश होतो आणि सुखसमृद्धीमध्ये भरभराट होत असते। तर अशा पद्धतीनं तुम्हाला चैत्र पौर्णिमेच्या दिवशी कोणकोणत्या ठिकाणी दिवा लावायचा आहे याबद्दलची माहिती तर आता मिळाली।
आता यानंतर आपण पुढं या व्हिडिओमध्ये आपल्याला काही उपाय करायचे आहेत जे तुम्ही चैत्र पौर्णिमेच्या दिवशी खास करून करू शकता. चला तर मग आता आपण पुढं ते जाणून घेऊया. या दिवशी करायचा पहिला उपाय हा मानसिक शांततेसाठी आहे. मानसिक शांततेसाठी आपण पौर्णिमेच्या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी कच्च्या दुधामध्ये साखर आणि तांदूळ टाकून ओम श्रम श्रीम श्रवणसह चंद्रमसे नमः किंवा ओम क्लीम सोमय नमः या मंत्राचा उच्चार करत आपल्याला चंद्राला अर्घ्य प्राप्ती करायची आहे. आर्थिक संकटामधून मुक्ती मिळवण्यासाठी आपल्याला जर काही उपाय करायचे असतील तर हा उपाय करा. माँ लक्ष्मीला आपल्याला 11 शंख अर्पण करायचे आहेत. मैत्रिणींनो, आपल्याला या दिवशी माता लक्ष्मीला खीर देखील अर्पण करायची आहे. पूजा केल्यानंतर आपल्याला मातेच्या मंत्रांचा जप करायचा आहे. यासोबतच तुळशीला तुपाचा दिवा देखील लावायचा आहे. शास्त्रानुसार आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची पिंपळाच्या झाडावरती वास करते अशी मान्यता आहे. त्यामुळे सकाळी अंघोळ करून आपल्याला पिंपळाच्या झाडाला देखील जल अर्पण करायचं आहे. देवी लक्ष्मीची पूजा केल्यानं तुमच्या आयुष्यामधील सर्व संकट दूर होण्यास मदत होत असते. मैत्रिणींनो, या पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीला पांढरी मिठाई, बत्तासे किंवा तांदळाची खीर अर्पण केली तर त्याचे लाभ कणिकच असतात. यासोबतच या दिवशी आपण कनकधारा स्तोत्राचं देखील अवश्य पठण करा. हा उपाय केल्यानं घरामधील संपत्ती कधीही कमी होत नाही, उलट ती वाढतच जाते आणि माता लक्ष्मीची आपल्यावरती कायम कृपा राहते. या दिवशी आपण चंद्रदेवाची देखील पूजा करत असताना कच्च्या दुधामध्ये तांदूळ मिसळून चंद्रदेवाला जर अर्पण केले तर कुंडलीमधील चंद्राची स्थिती देखील मजबूत होत असते. यासोबतच धन्याच्या देवताचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो. या दिवशी तुम्ही ओम श्रम श्रीम श्रम श्रह चंद्रमसे नमः किंवा ओम ऐं क्लीं सोमय नमः या मंत्राचा जप केला तर त्याचा देखील फायदा होतो. हनुमान जन्मोत्सव देखील याच दिवशी आलेला आहे. त्यामुळं माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्याबरोबर तुम्ही हनुमंताच्या पूजेला देखील या दिवशी प्राधान्य द्या. या दिवशी आपण हनुमानजीची विधिवत पूजा करा आणि हनुमान चालिसाचं देखील पठण करा. यामुळं तुमच्या भक्तांची सर्व संकट या दिवशी दूर होतील. मैत्रिणींनो, या दिवशी महत्त्व आहे ते म्हणजे तुम्ही करणाऱ्या दानाला तुमच्या आवश्यकतेनुसार, गरजेनुसार आणि क्षमतेनुसार तुम्हाला हव्या त्या गोष्टी गरिबांना नक्की दान करा. त्याबद्दल कोणताही मोह किंवा स्वार्थ मनामध्ये नसावा. यासोबतच तुम्ही कोणताही अपशब्द या दिवशी वापरू नका. चैत्री पौर्णिमेला आपण विशेष करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचीच पूजा करत असतो. त्यांना अतिप्रिय असणारी तुळस आपल्याला आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहे, जेणेकरून तुम्हाला पूजेच्या वेळी ती अर्पण करता येईल. या दिवशी महत्त्व आहे ते म्हणजे पांढऱ्या रंगाच्या मिठाईला, फुलांना आणि नैवेद्याला. त्यामुळं तुमच्याकडून जेवढे शक्य होईल तेवढे पांढरे पदार्थ, नैवेद्य अथवा मिठाई तुम्ही देवाला अर्पण करू शकता. श्री विष्णू सहस्त्रनाम, हनुमान चालिसा यांचा पाठ नक्की करा. कोणाशीही वादविवाद करू नका, अपशब्द बोलू नका, मोठ्यांचा आदर करा आणि तुमचा हा दिवस अतिशय उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये पार पाडा. तर अशा पद्धतीनं तुम्हाला चैत्र पौर्णिमेबद्दलची संपूर्ण माहिती देण्याचा मी पूर्ण प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. आपला व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला अवश्य सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केल्याशिवाय अजिबातही जाऊ नका. ही चैत्र पौर्णिमा तुमच्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी आणि भरभराट घेऊन येईल अशी मी नक्कीच देवासमोर प्रार्थना करते. आणि आता इथंच थांबते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.